नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही सिव्हिल आर्किटेक्चर किंवा इंटिरियर फील्डमध्ये असाल किंवा तुम्हाला बिल्डिंग डिझाईन शिकायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण बेसिकपासून समजून घेणार आहोत की ऑटोडेस्क रेव्हिट म्हणजे काय आणि ते का शिकावं. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी रेव्हिट म्हणजे काय? तर रेव्हिट हे एक बिम सॉफ्टवेअर आहे. बीम बेस्ड सॉफ्टवेअर आहे. बीम म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. आता हा शब्द बीम थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो, पण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावतो. जर तुम्हाला एक घर डिझाईन करायचं आहे, तर ट्रॅडिशनल मेथडमध्ये आपण 2D ड्रॉइंग करतो, प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन. पण रेव्हिटमध्ये आपण डायरेक्टली 3D मॉडेल तयार करतो. म्हणजेच आपण फक्त ड्रॉइंग करत नाही, तर पूर्ण बिल्डिंग डिजिटली तयार करत असतो. उदाहरण बघूया. जर आपण AutoCAD वापरत असू, तर आपण वॉलसाठी फक्त लाईन्स ड्रॉ करतो. पण Revitमध्ये आपण ॲक्च्युअल वॉल टूल वापरत असतो. त्या वॉलला थिकनेस असते, हाईट असते आणि त्यात मटेरियलसुद्धा काय अ, ते असाइन करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉलमध्ये विटाचं मटेरियल असाइन करता येतं, प्लास्टर मटेरियल असाइन करता येतं, त्याला थिकनेस देता येते आणि नंतर ते मटेरियल आपण शेड्यूलमध्ये एक्स्ट्रॅक्ट सुद्धा करू शकतो. म्हणजे त्याची क्वांटिटी पण किती येते ते पण आपल्याला कळतं. म्हणजे ती फक्त एक लाईन नाही राहत, तर ती एक रिअल वॉल बनत असते. त्याचप्रमाणे डोअर ॲड केले तर त्या वॉलमध्ये ऑटोमॅटिकली ते डोअरसुद्धा बसतं, विंडोसुद्धा बसते. त्याला प्रॉपर ओपनिंग तयार करता येते. हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. रेव्हिटचा बिगेस्ट ॲडव्हान्टेज काय आहे, तर जर तुम्ही एकदा प्लॅन तयार केला तर त्याचं मॉडेलपासून एलिव्हेशन ऑटोमॅटिकली तयार होत असतं, सेक्शन तयार होतं, 3D व्ह्यू तयार होतो. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे ड्रॉइंग्स काढायची गरज नाही. तर आता रेव्हिट कुठे वापरतात? रेव्हिट मुख्यतः 3 फील्ड्समध्ये वापरतात. आर्किटेक्चर, स्ट्रक्चर आणि MEP. MEP म्हणजे काय, तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग किंवा त्याला पायपिंग पण म्हणतात. मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये जसं की मॉल, हॉस्पिटल, कमर्शियल बिल्डिंग, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट याच्यामध्ये रेव्हिट खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. आता महत्त्वाचा प्रश्न की रेव्हिट का शिकावं? आजच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये बीम टेक्नॉलॉजी खूप फास्ट ग्रो होत आहे. कंपनीज आता 2D ड्रॉइंगपेक्षा 3D मॉडेलला जास्त इम्पॉर्टन्स देत आहेत. जर का तुम्हाला जॉब करायची किंवा फ्रीलान्सिंग करायची असेल, तर रॅबिट स्किल खूप युजफुल ठरणार आहेत. बिगिनरसाठी एक ॲडवाईस: रॅबिट शिकताना घाई करू नका. सुरुवातीला इंटरफेस समजून घ्या, बेसिक टूल्स वापरायला शिका, सिम्पल प्रोजेक्टपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला सगळं क्लिअर होत जाईल. आणि बीम ही खूप मोठी पोटेन्शियल आहे बेरोजगार सिव्हिल इंजिनियरसाठी, जे की सतत गव्हर्नमेंट जॉब्सच्या मागे लागलेले असतात. कारण मी पण गव्हर्नमेंट जॉबच्या मागे लागलेलो होतो. मी माझ्या आयुष्याची 3-4 वर्ष त्यामध्ये वेस्ट केलेली आहेत. तर असं समजून घेऊ नका की प्रायव्हेटमध्ये काही लाईफ नाही आहे. उलट प्रायव्हेटमध्ये जबरदस्त लाईफ आहे. इथे तुम्हाला खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायला मिळते आणि त्या प्रमाणात पे स्केल पण खूप जबरदस्त मिळतो. तुम्हाला हायेस्ट सॅलरी 1-1 करोडपर्यंत पॅकेज मिळू शकतात बीममध्ये आणि स्टार्टिंग पॅकेज तुम्हाला लिटरली गव्हर्नमेंट जॉबपेक्षाही जास्त मिळतात. 6 ते 7 लाखापासून तुम्हाला स्टार्टिंग पॅकेज मिळू शकतात. एवढंच आहे की गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करावं लागत नाही. इव्हेंच्युअली तुम्ही काम न करून तिथे पण बोर होणार आहे. कारण स्वभावच असा माणसाचा आहे की तुम्हाला काम आयुष्यभर करायला पाहिजे. तर तुम्हाला इथे काम करायला मिळतं. तुमचा एक सुद्धा मिनिट असा वेस्ट जात नाही. तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि त्या शिक्षणातूनच तुमची प्रगती होत असते. तुम्ही खूप काही जबरदस्त करू शकता. आता लास्ट इयर मी जेव्हा Revit शिकलो, तेव्हा मी जॉइन झालो होतो 4 लाखाच्या पॅकेजवरती. त्यानंतर मी विदिन 1 इयर माझं 9 लाख पॅकेज झालेलं आहे. सो तुम्ही विचार करा, तुम्हाला फार हेल्पफुल ठरू शकतं आणि त्यासाठी तुम्ही हे शिकायला तयार व्हा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण Revit इंटरफेस डिटेलमध्ये बघणार आहोत आणि एक सिंपल प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. जर हा तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
थँक यू.